नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम, सर्वसामान्यांचा साथीदार। भिवापूर तालुक्यातील वाशी या गावामध्ये जाण्यासाठी मरू नदीवर असलेला पूल मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झाला। त्यामुळे वाशी येथील रहिवाशांना व शाळकरी मुलांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे। या पुलाचे योग्य प्रकारे बांधकाम व्हावे यासाठी नागरिकांनी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम, राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय रस्ते व सडक परिवहन मंत्री गडकरी तसेच स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन आपली समस्या सोडवण्यासाठी विनंती केली, परंतु अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही। अशी संतप्त प्रक्रिया वाशी येथील सरपंच पूजा गजभिये, रोजगार सेवक आणि स्थानिक नागरिकांनी भिवापूर टाइम्स सोबत बोलताना व्यक्त केली। नमस्कार, मी सौ पूजा निलेश गजभिये, वाशी सरपंच। हे बघा, आमच्या पुलाची अवस्था पुरामुळे पूर्ण खचून गेलेली आहे आणि एक स्लॅब निघलेली आहे। आम्ही जिल्हा वार्षिक योजनेमधून ही योजना टाकलेली आहे। बावनकुळे साहेबांकडे पण जाऊन झालं आणि गडकरी साहेबांकडे पण जाऊन झालं। एक पत्र आलेलं आहे आम्हाला, त्याच्यामध्ये आता आम्हाला याचं सांगितलं आहे की आम्हाला अंदाजपत्रक तयार करून द्यावं। तर आम्ही तो पण केलेला आहे, तरी पण याच्यावर दुर्लक्ष करत आहे। म्हणून लवकरात लवकर एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या पुलात दुरुस्ती नाही, रिपेअरिंग नाही, पण नवीन बनलेला पाहिजे आणि उंच बनलेला पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची। मी ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कार्यालय वाशीतर्फे सांगू इच्छितो की हा आमच्या गावाच्या नदीवरील पूल आहे, पूर्ण खचलेला आहे आणि या पुलामुळे कधी कधी बस येण्या जाण्याकरता किंवा शाळेच्या मुलांकरता त्रास निर्माण होतो। पूर्णपणे बस गावापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे कोणती वाहन जाण्यात अडथळा निर्माण होतो। त्यामुळे आमच्या गावाला पूल हा लवकरात लवकर चांगला मजबूत आणि मोठा बांधून देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। सदस्य गौतम मेश्राम, आम्ही ह्या पुलासाठी खूप काही कोशिश करत असल्यामुळे आमच्या ह्या धरणला काही अजून न्याय मिळाला नाही। कमीत कमी आता ह्या इथं पूर्ण स्लॅब मोठे गिट्टी सगळे उघडी पडली आहे आणि फोर व्हीलर जाण्याची एकदमच अवस्था झाली आहे। त्याच्यामुळे रिपेअरिंग, तात्पुरती रिपेअरिंग करून सुद्धा रोड चालू करण्यात यावा असं म्हणणं आहे आपलं। थोडक्यात काहीतरी लक्ष द्यावा। तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।